मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RTE 2024साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हा कसा करायचा, म्हणजेच मित्रांनो RTEचे ऑनलाईन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत आणि तो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिले मित्रांनो, RTE पोर्टलवरती येऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला इथे एक न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, लास्ट नेममध्ये मुलाचं आडनाव टाकायचं आहे, म्हणजे ज्याचा फॉर्म भरत आहे त्यांचं आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर फर्स्ट नेममध्ये त्यांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मिडल नेममध्ये मुलांच्या वडिलांचं नाव हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, चाइल्ड जर डिसेबिलिटी असेल तर इथे येस करायचं आहे, नसेल तर नोवरतीच टिक मार्क ठेवायचा आहे। त्यानंतर इथे पाहू शकताय चाइल्ड डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे। या बॉक्सवरती टिक मार्क केल्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला कॅलेंडर दाखवलं जाईल, तिथून तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचं आहे। तर आता मी सर्वात पहिले माहिती भरून घेतोय। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो। त्यानंतर इथे मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर इथे एक रजिस्टरचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे। सिंपली रजिस्टर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड सेंड केला जाईल आणि यूजर नेम इथे सुद्धा तुम्हाला दाखवला जाणार आहे। तुम्ही इथे पाहू शकताय हा यूजर नेम आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला पासवर्ड। मित्रांनो, इथे ॲप्लिकेशन नंबर, यूजर नेम म्हणजेच मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पासवर्ड जो मोबाईल नंबरवरती आलेला आहे तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा या बॉक्समध्ये फिल करून सिंपली लॉग इन करून घ्यायचं आहे। यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर यामध्ये सिंपली इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर असणार आहे आणि इथे समजून घ्या मित्रांनो, ओल्ड पासवर्ड म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आला होता मित्रांनो तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि न्यू पासवर्ड आणि तोच रिटाईप न्यू पासवर्ड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला इथे नवीन पासवर्ड तुमच्या आवडीचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे, नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। त्यासाठी नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी इथे ओल्ड पासवर्ड आणि या दोन्ही बॉक्समध्ये सेम पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मी सर्वात पहिलं पासवर्ड टाकून घेतो मित्रांनो। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी ओल्ड पासवर्ड ही टाकलेला आहे आणि नवीन पासवर्ड ही अशा पद्धतीने टाकलेला आहे। आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे एक नोटिफिकेशन हायलाईट झालेलं आहे, पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली। तर आपलं नवीन पासवर्ड हे क्रिएट झालेलं आहे। सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही जो नवीन पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा आहे। हा जो कॅप्चा दिलेला आहे मित्रांनो, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सिंपली लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी लॉग इन करून घेतोय। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। यामध्ये आपल्याला 4 स्टेप फॉलो करायचे आहेत, ज्यामध्ये मित्रांनो चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन अशा 4 स्टेप आहेत। या 4 स्टेप आहेत, या 4ही स्टेप आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर यामध्ये पहिली स्टेप जी आहे मित्रांनो चाइल्ड इन्फॉर्मेशन, यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथे नाव हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे। जेव्हा आपण रजिस्टर करताना जिथे आपण नाव दिलं होतं मित्रांनो, तिथून हे नाव पिक केलेलं आहे आणि इथे नाव हे आलेलं आहे। तर बालकाचं नाव इंग्रजीमध्ये आलेलं आहे। तर सेम तसंच मित्रांनो, इथे आडनाव, इथे पहिले नाव आणि इथे मधले नाव, बालकाचे नाव हे मध्ये तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो। इथे आडनाव असेल, इथे पहिले नाव आणि इथे मधील नाव। सेम तसंच मित्रांनो, इंग्रजीमध्ये बालकाच्या आईचं नाव तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे। बालकाच्या आईचं नाव इंग्रजीमध्ये झाल्याच्या नंतर मराठीमध्ये सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बालकाच्या वडिलांचं नावसुद्धा इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। सेम तसंच मित्रांनो, वडिलांचं नावसुद्धा मराठीमध्ये तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये नावे टाकत असताना बालकाचं नाव मराठी इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, त्यांच्या आईचं नाव मराठी इंग्लिशमध्ये, त्यांच्या वडिलांचं नाव मराठी इंग्लिशमध्ये हे टाकून घ्यायचं आहे। आता हे झाल्याच्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थमध्ये हे डेट ऑटोमॅटिकली येणार आहे। त्यानंतर चाइल्ड जेंडरमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, जर चाइल्ड मुलगा असेल तर मेल सिलेक्ट करायचा आहे, मुलगी असेल तर फिमेल यावरती टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर इथे
पॅरेंट स्टेटस ऑप्शनल जे दिलेलं आहे यामध्ये मित्रांनो, जर बालकाचे आईवडील दोन्ही असतील तर तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचा आहे यावरती क्लिक करून. त्यानंतर विधवा असेल तर तिथे ऑप्शन दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर इथे जे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता करंट ॲड्रेस डिटेल, यामध्ये तुम्हाला तुम्ही जिथे राहतात तिथला ॲड्रेस इथे टाकून घ्यायचं आहे. जिथे राहतात तिथला म्हणजे मित्रांनो, तुमचं गाव, आता तुम्ही गावाकडे राहत असाल आणि तुम्ही पुण्यामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पुण्यातलाच ॲड्रेस टाकावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या आसपास शाळा निवडणार आहात तिथला ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे स्ट्रीट नेममध्ये रोडचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर लोकेसिटी म्हणजे नियर बाय एरिया याचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथे सेम विलेज हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे झाल्याच्यानंतर आपण थोडं खाली येऊयात. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ॲड्रेस ते झाल्याच्यानंतर इथे जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड जे दिलेलं आहे मित्रांनो, हे आपल्याला ही संपूर्ण माहिती एक वेळेस पहिलं भरून घ्या मित्रांनो. मी ही संपूर्ण जी माहिती होती ती संपूर्ण माहिती भरलेलो आहे मित्रांनो. आणि ही माहिती भरल्याच्यानंतर ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा बॉक्स असंच ठेवायचा आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर चाइल्ड डिटेल सेव्ड सक्सेसफुली, म्हणजे तुमच्या मुलाची इन्फॉर्मेशन हे सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. आता ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस असा एक ऑप्शन अवेलेबल झालेला आहे मित्रांनो. आता हा ऑप्शन काय आहे तर आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला सिंपली इथे जे ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तुम्ही जो एरिया टाकला होता तो एरिया तुम्हाला इथे दाखवला जाणार आहे मित्रांनो. आता या एरियामध्ये मित्रांनो जिथे तुमचं घर आहे, झूम करून तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशनवरती हा जो ॲरो आहे मित्रांनो तुमच्या घरावरती नेऊन ठेवायचा आहे. तर मी थोडंसं झूम करतोय. इथे पाहू शकता मित्रांनो, झूम केल्याच्यानंतर हा जो ॲरो असतो मित्रांनो तुमचं घर जिथं आहे त्या घरावरती नेऊन तुम्हाला ड्रॅग ऑन ड्रॉप करून नेऊन ठेवायचा असतो. माझ्या केसमध्ये मी इथे ठेवलेला आहे मित्रांनो घरावरती. आता सिंपली हे झाल्याच्यानंतर इथे जे सेव्ह अँड अपडेटचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गुगल ॲड्रेस अपडेटेड सक्सेसफुली, द फॉर्म विल क्लोज्ड नाव इफ यू क्लिक ऑन ओके बटन. म्हणजेच मित्रांनो तुमचा ॲड्रेस हा अपडेट झालेला आहे. आता सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. ऑटोमॅटिकली म्हणजे आपण जे मॅप सेट केलेला आहे त्याच्या माध्यमातून इथे हे आलेलं आहे. तर सिंपली आता आपल्याला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता चाइल्ड डिटेल सेव्ड सक्सेसफुली हे झालेलं आहे मित्रांनो. तर आता सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आता चाइल्ड इन्फॉर्मेशनचं झालेलं आहे. आता ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो. यामध्ये माहिती तुम्हाला मी समजावून सांगतो मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट स्टँडर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ जे काही असेल त्याच्यानुसार मित्रांनो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे स्टँडर्ड दाखवले जातील मित्रांनो. त्यानंतर इथे जे दिलेलं आहे मित्रांनो सिलेक्ट रिलिजन, यामध्ये मित्रांनो तुमचा धर्म कोणता आहे तो धर्म लिहायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, जर कॅटेगरीमधून असाल तर कोणती कॅटेगरी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे दिव्यांग असाल तर येस करायचं आहे आणि कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहे ते लिहून घ्यायचं आहे. नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर HIV बाधित असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर आधार कार्ड नंबर, जर तुमच्या बालकाचा आधार कार्ड नंबर असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करून आधार नंबर हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इथे जे ॲन्युअल इन्कम ऑफ फॅमिली जे दिलेलं आहे, तुम्ही जनरल कॅटेगरीमधून भरत असाल तर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे. आणि कॅटेगरीमधून जर भरत असाल तर इथे हे ऑप्शन अवेलेबल दिसणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्ही पाहू शकता आहे इथे ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यावा लागणार आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट असेल तर इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे.
इथे यस यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट यसवरती करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट यस यावरती करायचं आहे जर कॅटेगरीमधून असाल तर. मी सर्वात पहिलं माहिती भरून घेतो आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी संपूर्ण माहिती भरलेलो आहे. ही माहिती भरलेलो आहे. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकताय आणि इथे सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलो आहे. तर सिंपली सेव्ह या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲडमिशन डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली झालेलं आहे. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता आपलं ॲप्लिकेशन बी झालेलं आहे. आता सिंपली स्कूल सिलेक्शनचं ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून शाळा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला 2 टॅब इथे दिसत आहेत. विथिन 1 किलोमीटर स्कूल आणि विथिन 1 to 3 किलोमीटर स्कूल. म्हणजेच या दोन्ही टॅबवरती क्लिक करून आपल्याला आपल्या शाळा निवडून घ्यायच्या आहेत. तर मी सिंपली विथिन 1 किलोमीटरच्या शाळा पहिलं निवडून घेतो. त्यासाठी यावरती क्लिक करतोय. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय 1 किलोमीटरमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत मित्रांनो त्या शाळांची नावे इथे आपल्याला दाखवलेली आहेत. तर आता नावे दाखवलेले आहेत. तर ह्या शाळा कशा सिलेक्ट करायचं, तर इथे जे टिक मार्कचे बॉक्स दिले आहेत या बॉक्सवरती टिक मार्क करून ज्या कोणत्या शाळेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते शाळा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी शाळा सिलेक्ट करून घेतोय. तुम्ही इथे पाहू शकता मी 2 शाळा सिलेक्ट केलेलो आहे मित्रांनो. आता सिंपली शाळा सिलेक्ट केल्याच्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता स्कूल सिलेक्शन सेव्हड सक्सेसफुली. हे 1 किलोमीटरच्या आतील शाळा झाल्या आहेत मित्रांनो. आता यावरती क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर आता आपल्याला विथिन 1 to 3 किलोमीटरच्या आतील शाळा सिलेक्ट करायच्या आहेत. त्यासाठी यावरती क्लिक करतोय. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर 1 ते 3 किलोमीटरच्या आतील शाळा दाखवल्या जातील. तर तुम्ही या टिक बॉक्सवरती टिक मार्क करून शाळा सिलेक्ट करून घेऊ शकता. हे झाल्यानंतर सिंपली सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता स्कूल सिलेक्शन सेव्हड सक्सेसफुली. परत आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो आपले 3 स्टेप पूर्ण झालेले आहेत. आता सिंपली फॉर्म सबमिशनचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी सिंपली फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही आत्तापर्यंत जे काही माहिती भरला होता मित्रांनो ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे. थोडंसं खाली येऊयात. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारची माहिती इथे असणार आहे. तर आता आपल्याला इथे सबमिटचं ऑप्शन दिसत नाही आहे. तर सबमिटचं ऑप्शन दिसण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले हे वाचून घ्या मित्रांनो. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. असं एक डिक्लेरेशन आहे मित्रांनो. या डिक्लेरेशनवरती इथे जे तुम्ही पाहू शकताय इथे जो एक बॉक्स दिलेला आहे या बॉक्सवरती आपल्याला टिक मार्क करायचा आहे. तर मी टिक मार्क करून घेतोय. तुम्ही पाहू शकताय या बॉक्सवरती टिक मार्क केल्याच्यानंतर मित्रांनो इथे एक आपल्याला ऑप्शन अवेलेबल झालेला आहे कन्फर्म अँड सबमिटचं. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो कन्फर्म अँड सबमिट करण्या अगोदर तुम्ही भरलेला अर्ज एकदम बरोबर आहे का चेक करून घ्या मित्रांनो. तुमचा मोबाईल नंबर जर चुकीचा असेल किंवा तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ चुकीची असेल काही जरी चुकलं असेल तर एक वेळेस कन्फर्म करून घ्या मित्रांनो. कारण एकदा कन्फर्म अँड सबमिट केल्याच्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कुठलंच एडिट करता येत नाही किंवा तो ॲप्लिकेशन डिलीटसुद्धा करता येत नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक वेळेस माहिती कन्फर्म अँड सबमिट करण्या अगोदर संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे चेक करून घ्या. माझ्या केसमध्ये मी संपूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे. त्यामुळे कन्फर्म अँड सबमिटचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे आणि कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन असं विचारलेलं आहे. तर सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्याला म्हणेल ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. म्हणजे तुम्ही कुठलेही चेंजेस यामध्ये करू शकत नाही आहे. तर आता सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपलं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. आता याची प्रिंट घेण्यासाठी काय करावं लागेल तर सर्वात पहिलं इथे फॉर्म सबमिशनचं जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करून खाली येऊन इथे पाहू शकता आपल्यासमोर एक जनरेट PDFचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. या ऑप्शनवरती मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून आपण या फॉर्मची PDF आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. तर डाउनलोड करण्यासाठी सिंपली जनरेट PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जनरेट PDF या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या
कम्प्युटरमध्ये मित्रांनो ती PDF डाउनलोड होणार आहे, जी अशा प्रकारची असणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही जे काही फॉर्ममध्ये माहिती भरलेली ती संपूर्ण माहिती असणार आहेत आणि काही सूचना असणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या बालकाचं ॲडमिशन घेऊ शकता. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.